पोयरेकर आणि सफवान बारगीर दोन्ही संघाचे प्लेइंग 11 आपण स्क्रीनवरती पाहतोय. जय हनुमान करला, रणजित, त्याचबरोबर कुणाल, अनिकेत कुळी असेल, त्याचबरोबर अनिकेत प्रणिल बिरसे, त्याचबरोबर निखिल वालम, पार्थ हळदणकर, ऋषिकेश, त्याचबरोबर शैलेश, नितेश आणि त्याचबरोबर सुजल कोळी अशी प्लेइंग 11 ही जय हनुमान करले या संघाची. आणि त्याचबरोबर आरव स्पोर्ट्स चॅलेंजर मिरजोय संघ, निवृत्ती भोसले, त्याचबरोबर अमित, हे दोन आपल्याला आयकॉन खेळू या संघामध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर अश्विन असेल, पंचम वाडकर, स्वराज वाडकर, दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर संकेत, तेजस पवार, विशाल, त्याचबरोबर आर्यन, मंदार आणि त्याचबरोबर श्रेयस अशी प्लेइंग 11 ही आरव स्पोर्ट्स चॅलेंजर मिरजो या संघाची आहे. दोन्ही संघाच्या दरम्यान आपल्याला हा दमदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, चॅलेंजर मिरजोय संघ एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत जोडला जाऊ द्यात. हेलो 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 चेक, हेलो चेक. हेलो हेलो. चला, दोन्ही संघांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करतोय. पंचांना देखील विनंती आहे की आपण देखील आपली कामगिरी चोख बजवायची आहे. आपण पाहतोय मुरलीधर चषक 2026 चा थरार आहे आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच यावेळेला पाहायला गावणार आहे. जय हनुमान करला बनाम आरव स्पोर्ट चॅलेंजर मिरजोले या दोन्ही संघांच्या दरम्यान एक हाय व्होल्टेज सामना येणारा थोड्याच वेळामध्ये आता आपल्याला पाहायला गावेल. सर्व संघांनी नोंद करून घ्या की पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल आणि त्यानंतर जे षटक फेकले जातील, अर्थात 3 षटक ते आपल्याला नक्कीच भर वेगाने खेळताना पाहायला गावणार आहे. दोन्ही संघ एकदम माथंबर संघ यावेळेला उपस्थित पाहायला गावत आहेत. एका बाजूला जय हनुमान करला संघ तर दुसऱ्या बाजूला मिरजोळे संघाला आपण इथे पाहतोय. दोन्ही संघांमध्ये टॉस सोडवला गेला होता आणि टॉसचा बॉस ठरला होता जय हनुमान करला संघ. प्रथम फलंदाजी स्वीकारता आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी आरव स्पोर्ट चॅलेंजर मिरजोली संघाला. हॅलो, चला, जय हनुमान करला संघ आपण डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. आयोजकांच्या वतीने तुम्हाला ते सांगितलं गेलंय. चॅलेंजर मिरजोळे संघ आणि जय हनुमान करला संघ आपण डगआउटचा ताबा घ्या. चला, सामन्याला इथे सुरुवात केली जाणार आहे. येस पंच, लेट्स गो. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरादरातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा. इतिहासाच्या पानावर, रयतांच्या मनावर, मातीच्या कणाकणावरती राज्य करणारे राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय मुरलीधर चषक दिवस पहिला आहे आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना यावेळेला रंगला जातोय जय हनुमान करला बनाम आरव स्पोर्ट चॅलेंजर मिरजोले या दोन्ही संघांच्या दरम्यान. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. वैदिक कोड्यातला पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय श्रवण. नेक्स्ट बॉल, बॉलर तयार आहे, बॅटर सुद्धा देखील तिथे तयार पाहायला गावेल. अपील केली वाईटची. जी हा वाईट बॉल आलाय
पंचांनी 2 हात लांब केले ते इशारा येतोय. नियम क्रमांक 22 चा इथे वापर केलाय आणि अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये थोडासा अपडेट. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 धावा. संघाचं श्री गणेश वाईटने होताना पाहायला गावलंय. जबरदस्त मॅच आहे, महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अगदी कमाल धमाल्याची बॅटिंग करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, बॉलर तयार आहेत यावेळेला. हो हो हो, उतुंग फटका खेळायचा विचार. अगदी बॅटचा हलकासा किनार घेतलाय, बॉल ते ट्रॅव्हल करतोय बॅकयार्डच्या दिशेने. इथे नक्की डी झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होणार आहे. सिंगल भेटणार, सिंगलने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अपडेट होणार आहे. धावसंख्या बघता बघता 2 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय श्रवण आहेत स्ट्राईक एंडवरती. बॅटरचा विचार करायला गेला तर कुणालला आपण पाहतोय. कुणालवरती सर्वांचे दारो मदार यावेळेला पाहायला गावलेत. नेक्स्ट बॉल, यावेळेला जबरदस्त फटका आहे, टायमिंग प्रॉपर लगावलाय. नादखुळा पाहतो गणपतीपुळा, बॉल सीमा पार आलाय. मुरलीधर चषकचा थंडणीत खणखणीत षटकार. अगदी या मॅच मधील, अगदी या टुर्नामेंट मधील पहिला षटकार आपल्याला पाहायला गावतोय बॅटर कुणालच्या माध्यमातून. जबरदस्त क्लासिक शॉट तिथे पाहायला गावला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलंच असेल तो धमाका. स्ट्राईक एंडवरती बॅटर होता आणि लगावलेला लॉंग ऑनच्या डोक्यावरचून अखांड्या पहिलाडी जाणारा फटका अगदी 6 धावा देऊन गेलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती बघता बघता जाऊन पोहोचली आहे 8 धावा. 8 रन्स ऑफ द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. नेक्स्ट बॉल, हो हो हो, यावेळेला अगदी जबरदस्त बॉल होता. चकमा देऊन जाणारा चेंडू, परंतु पंचांनी वाईट करार केलाय. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये इथे नक्कीच भर पडली जाणार आहे. नियम क्रमांक 22 चा वापर केलाय. अगदी विचार करायला गेलात तर इंग्लिशमध्ये त्याला WIDE वाईड असं बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये बघता भजी मागता वडे समुद्रात मासा तडीक मॉल, दिस इज व्हाईट बॉल. जी हा, व्हाईट बॉलचा इशारा आहे. पंच सातत्याने व्हाईट बॉलचा इशारा देताना पाहायला गावले. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये जोडले गेले. धावसंख्या बघता बघता 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. त्यानंतरचा बॉल, ओ हो हो, लगावलेला फटका, जबरदस्त फटका आहे. टायमिंग प्रॉपर, बॉल थेट आउट ऑफ द पार्क. लचक खेचलेला मुरलीधर चषकचा आलाय षटकार. धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 आकड्यावरती. अजून या षटकामधील येणारे 2 चेंडू बाकी. बॉलर तयार. नेक्स्ट बॉल, ओ हो हो, इथे काय घडलंय? शिटी वाजली आहे, गाडी सुटली आहे. जपून दांडा उडव, दांडी 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 गुल. विकेटचं पतन आहे. कमॉन डीजे, लावा ताकद. धक्का क्रमांक 1 आपण पाहतोय 15 आकड्यावरती. अर्थात काय अजून या षटकामधील येणारा एक चेंडू बाकी आहे. षटक क्रमांक पहिलं श्रवणच्या नावावरती आपण पाहतोय, परंतु धावसंख्या 15 क्रॉस आपल्याला पाहायला गावेल. पाहायचं येणारा चेंडू कशा प्रकारे ते फेकला जाणार आहे. जबरदस्त मॅच आहे, महत्वपूर्ण सामना. पहिल्या इनिंगचा थरार आपण पाहतोय या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडवरती बॅटर नवीन सज्ज होणार आहे. अर्थात काय निखिल आलाय. चला, शेवटचा बॉल आहे. एवढा वेगवान गतीचा चेंडू होता. पव्या, येस. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल 15, लॉस ऑफ 1 विकेट. जय हनुमान करला.
चला षट क्रमांक 2 घेऊन सज्ज होतोय गोलंदाज. मला वाटतं तेजस येतोय. तेजसच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 आपण पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त मॅच चालू आहे. मोठा मोहरा, मोठा मासा गळ्याला लागलेला आपल्याला पाहायला गावला. अर्थात काय माघारी परतला होता बॅटर आणि त्याच स्वरूपामध्ये नवीन बॅटर निखिल दाखल झालाय. स्ट्राईक एंडवरती बॅटर असेल सज्ज अनिकेत. राईट हँडेड बॅटर आहेत. गोलंदाजी मार्कून तेजस. पंचांचा राईट हँड राऊंड विकेट मारा करतील. पाहूया कशा प्रकारे मारा केला जाणार आहे. पहिलाच बॉल. थोडस फिल्डिंग इथे चेंज केली जाते. फील्ड अपडेट केली जाते. पाहूया याचा फायदा या वेळेला गोलंदाजाला पाहायला गावेल का? कारण महत्वपूर्ण मॅच आहे आपण पाहतोय. वक्रतुंड बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक 2026 आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच आपण पाहतोय आणि बिग क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. जबरदस्त फटका खेळायचा विचार होता परंतु फटका मात्र फसलाय. अगदी तिथे डॉट बॉल पाहायला गावेल. दबाव 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 निर्माण करायचा सातत्याने प्रयत्न पाहायला गावतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला गावली. लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला कोणतीच संधी देत नाहीये हा गोलंदाज. तेजस नाव आहे. अगदी तेजस्वानी कामगिरी करतोय. नेक्स्ट बॉल. ओ हो या वेळेला लगावलेला फटका थोडासा फसलाय. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. करत नसेल चूक. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 15 वरती. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चला नवीन बॅटर आपण पाहतोय. प्रणील बिरजे आलेत. स्ट्राईक एंडवरती पाहायला गावत आहेत. पाहूया कशा प्रकारे मारा केला जाणार आहे. नेक्स्ट बॉल. वेळेला गोलंदाज अगदी हावी पडलेला पाहायला गावला. कव्हरच्या दिशेकडे लगावलेला फटका आहे. बॉल चाललाय इथे दन 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 करत. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतले चौकार. लाईनची भेट. आलाय मुरलीधर चषकचा खणखणीत 4. अगदी कव्हर्सला लगावलेला तो लांब लचक फटका आपण पाहिलंच असेल. 4 धावा देऊन गेलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19. नेक्स्ट बॉल. ओ हो यावेळेला अगदी फिरकीचा जादूगार पाहायला गावलाय. फिरकी दाखवली आहे. स्किल्सचा वापर केलाय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला गावते. तेजसच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट फेकला. दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतली. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला आणि हा चौथा बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी आहे. 19 वरती 2 आपण पाहतोय. जय हनुमान करला. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न होता परंतु पंचांकडे अपील केली जाते. वाईटची पाहूया पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय इथे दिला जाणार आहे. यस पंचांकडून इशारा येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. दबाव 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 पाहायला गावतोय. सातत्याने दबाव पाहायला गावेल परंतु डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पावडर लावण्यात बाजार लागलो. जर बाजार करूचो असतात तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नका आणि जर मोठे फटके खेळायचे असतील ते मॅच मध्ये चेंडू संपवू नका. इथे चेंडू संपवले जात आहेत. सातत्याने डॉट बॉलचं विक्रम पाहायला गावले. लगातार मला पाहायला गेला तर 3 बॉल हे डॉट इथे पाहायला गावत आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 2 च्या अखेरीस 19 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. जय हनुमान करला.
थँक्यू डीजे. चला षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज सज्ज झालाय पंचम वाडकर. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय दोन्ही संघांना विनंती आहे. नेक्स्ट बॉल यावेळेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क करून सज्ज झालाय पंचम वाडकरला आपण पाहतोय. पहिलाच बॉल अर्थात काय वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावांनी सुरुवात केली आहे. सुरुवात थोडीशी खराब आहे. धावसंख्येमध्ये थोडासा अपडेट. धावसंख्या 20 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान फटका खेळचा विचार. बॅट घुमवली अलिबागला आणि बॉल घुसला बैलबागला. इथे काय पाहायला गावतोय. आलाय डॉट बॉल. अगदी सातत्याने गोलंदाजांच्या माध्यमातून दबाव 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 पाहायला गावलाय. अगदी दबाव निर्माण केला जातोय. या दबावावरती प्रभाव काढणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण सामना आहे. आपण पाहतोय मुरलीधर चषक 2024 चा थरार आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच ही अगदी रोमांचक पाहायला गावते. अगदी हाय व्होल्टेज सामना यावेळेला रंगला जातोय. गोलंदाजी मार्क पंचम वाडकर लगातार 2 बॉल हे डॉट फेकलेत. आपल्या नावाचं छाप उमटवताना मॅच मध्ये पाहायला गावलाय गोलंदाज. अफलातून गोलंदाजी आहे. माइंड ब्लोईंग. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा. काय गोलंदाजी केली जाते. जबरदस्त. लाजवाब. सो ब्युटिफुल. सो एलिगंट. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. लगातार तिसरा मला वाटतं हा डॉट बॉल आलाय. पहिला बॉल वाईट फेकला आणि त्यानंतर कमबॅक असा पाहायला गावला की जणू की शब्द नाहीयेत. त्यानंतरचा उडवलेला फटका लगावलाय. कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय. चेंडू खाली होता. क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. अडदकीच काय धावा पूर्ण केली जाणार आहे. चित्याचे चपलाईने धावा घेतलेत. धावसंख्येमध्ये थोडासा अपडेट पाहायला गावेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 धावा. 2 धावा यावेळेला जोडले गेलेत. 2 ने धावसंख्येमध्ये भर पडली जाते. 22 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. येणारे चेंडू असतील बाकी अजूनही 3 आणि 3 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतला जातो ते पाहूया. बॉलर तयार आहे पंचम वाडकर. त्यानंतरचा बॉल डाऊन द ग्राउंड पाठवून दिले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शर्ट व्हाईट, कॉलर ज्याची नेहमी असते टाईट आणि या बॅटरचा नाद लय 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 वाईट. लगावलाय लांबलचक फटका. निखिलच्या बॅटमधून आलेला मुरलीधर चषकचा षटकार. त्यानंतरचा बॉल आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी केली गेली होती परंतु आता मात्र हल्ला बोल पाहायला गावला. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आलाय आणि जबरदस्त इथे मात्र गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला गावलं पंचम वाडकरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 च्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला गावेल 28 धावा. 28 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. जय हनुमानकरला संघाला आपण पाहतोय. येणारे षटक हे असेल अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणं गरजेचं आहे. हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीचं षटक म्हणजे लफड्याचं षटक आणि लफड्याचं षटक अर्थात झिंगाट बोललं जाते. कोणता संघ या मॅच मध्ये झिंगाट करून जाणार ते पाहायचंय. महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार होतोय. वैदिक कोडला पहिलं आणि संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन अंतिम षटक घेऊन श्रेयस आलाय. श्रेयसच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. सर्वांचे दारोमदार या गोलंदाजावरती. यावेळेला हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. त्याने केलाय थ्रो. अर्थात काय पाहूया धावसंख्येमध्ये थोडासा अपडेट. पुन्हा एकदा सिंगलने वाढ होईल. धावसंख्या बघता बघता 29 29 आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजूनही येणारे चेंडू 5 असतील. या 5 चेंडूंवरती धमाकेदार कामगिरी करणं गरजेचं आहे. हाय व्होल्टेज सामना आहे. अगदी व्होल्टेज तोड मॅच पाहायला गावेल. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस प्रॉपरली गॅदर करता आला नाहीये. वेगवान फटका खेळचा विचार मिस झाला. बॅटचा हलकासा किनारा तिथे पाहायला गावला आणि नक्कीच रनिंग बिटवीनचा ताळमेळ तिथे पाहायला गावलाय आणि बॅटर मला वाटतं आता LBWच्या स्वरूपामध्ये नक्कीच इथे विकेटचं पतन पाहायला गावतंय. माघारी परत बॅटर यावेळेला नक्कीच निखिल. जबरदस्त गोलंदाजचं प्रदर्शन. गोलंदाज आपण पाहत होतो श्रेयस होता आणि जबरदस्त बॉल फेकला. अपील केली आणि अपील पंचांनी अगदी उचलून धरली आहे. अर्थात काय विकेटचं पतन तिथे पाहायला गावेल. धक्का क्रमांक 3 29 वरती जय हनुमान करला.
थँक्यू डीजे. डीजे थँक्यू डीजे. चला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती स्कोर लगावला 29. धक्का क्रमांक 3च्या अखेरीस नेक्स्ट बॉल. यावेळेला अगदी यॉर्क लेनचा बॉल होता. फटकवायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. जबरदस्त फटका खेळला गेला होता. अगदी रोखला गेला बॉलला. सातत्याने विचार केले जातात लॉंग ऑनला फटके सजवायचे, परंतु बॉल अगदी ट्रॅव्हल होत नाहीयेत. तत्वर क्षेत्ररक्षक थांबवताना पाहायला गावले. सातत्याने वेगवान फटकेबाजी चालू आहे. धावसंख्या अपडेट 30 वरती जाऊन पोहोचणार. अजून येणार चेंडू बाकी असणार आहेत नक्कीच 3. या 3 चेंडूवरती किती धावा इथे वसूल केले जातात पाहूया. स्ट्राईक एंडवरती राईट हँडेड बॅटर आहे. वेगवान फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तैनात. पकडलाय झेल. संपलाय खेळ. विकेटचं पतन. मोठा मासा यावेळेला गळाला लागलाय. अगदी बडी मछली जाल में फसी है. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पार्थ हळदणकर एक आयकॉन प्लेयर आहे. आयकॉन प्लेयरला आयकॉनिक पारी करणं गरजेचं आहे. चेंडू बाकी असणार आहे 2. पाहूया यावेळेला वेगवान फटका आल्या आल्या अगदी लगावलाय. हा चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय नक्कीच काय धनधनीत खणखणीत मुरलीधार चषकचा षटकार. जबरदस्त. आयकॉन प्लेयर आहे. अगदी आयकॉनिक पारी करतोय. जबरदस्त खेळी केली आहे. 36 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल या षटकामधील आणि या अंतिम षटकामधील. जबरदस्त फटका खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आहेत. रोखलाय बॉलला. थ्रो केलाय. पाहूया दुसऱ्याचा कॉल आणि इथे काय घडलंय. बॉल थेट ट्रॅव्हल होतोय. मला वाटतं डी झोन मध्ये. पाहूया पंचांकडून कोणता सिग्नल इथे दिला जाणार आहे. पंच येस आपला निर्णय आपल्यापर्यंत येऊ द्या. येस 3 धावा इथे जोडले जातील. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त. पहिल्या इनिंगची पारी ते समाप्त झाली आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल 39 धावा. 40 धावांचं लक्ष यावेळेला इथे ठेवलं जाणार आहे. आणि पाहायचं या लक्ष्याचं पाठलाग इथे कशा प्रकारे केले जाणार आहे. जबरदस्त खेळी पाहायला गावली. आयकॉन प्लेयरच्या माध्यमातून आल्या आल्या अगदी षटकार लगावला आणि आपल्या मॅच मध्ये स्वतःचा नावाचा डंका वाजवलाय. धमाकेदार खेळी करताना पार्थ हळदणकर आयकॉन प्लेयर आयकॉनिक पारी खेळली आहे. बंद रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिले ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या डावाचा खेळ झालाय. 39 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 40 धावांचा करायचा असणार आहे पाठलाग. तोच पडचे आरव स्पोर्ट्स चॅलेंजर मिरजोया सगाला. आणि आता मात्र दुसऱ्या डावामध्ये आपल्यासोबत जोडले गेले आहेत द व्हॉइस ऑफ रत्नागिरी. हिंदीतील एक बुलंद आवाज. या आवाजाची दखल रत्नागिरी जिल्ह्यानेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन 2 राज्यांमध्ये ज्यांनी समालोचन केलं ते आमचे सिनियर कॉमेंटेटर सरदार शेख आपल्यापर्यंत इथे जोडले गेले आहेत. हॅलो. चला यानंतर होणारा सामना महारवळनाथ करबुडेच्या विरोधामध्ये एडी स्पोर्ट्स. दोन्ही संघ विनंती केली जाते आपण टॉस बॉक्स मध्ये जोडले जा. महारवळनाथ करबुडे आणि एडी स्पोर्ट्स दोन्ही संघ संघनायक आमच्यापर्यंत जोडले जा. पहिल्या डावाचा खेळ झालाय. 39 धावा धावफलकावरती जोडल्या आणि आरव स्पोर्ट्स चॅलेंजर मिरजो या संघाला 40 धावांचा पल्ला इथे गाठायचा आहे. येणारे चेंडू असतील 24 आणि त्याच 24 चेंडूवरती 40 धावा आपल्याला धावफलकावरती जोडायच्या आहेत.
यस। अस्सलाम वालेकुम, नमस्कार तमाम दर्शक और खिलाड़ियों का मैं वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड की जानिब से रखी गई मुरलीधर टूर्नामेंट में तहे दिल से स्वागत करता हूं। इस प्रतियोगिता की आज की पहली रात है और पहली रात का पहला मुकाबला आप देख रहे हैं। ज़रूर रत्नागिरी के और दो उभरते हुए कमेंटेटर इस प्रतियोगिता में आपको देखने को मिलेंगे, जिन्होंने अपनी आवाज़ से एक अलग पहचान बना ली है। ज़रूर बहुत ही ज़्यादा मज़ा आने वाला है। और आज इस पहले मुकाबले के दरमियान जय हनुमान करला और आरओ स्पोर्ट्स चैलेंजर मिर्जोले के दरमियान ये पहला मुकाबला चल रहा है। टॉस जीता जय हनुमान करला टीम ने पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया और 4 ओवर में 39 रन बनाए और 40 रनों का लक्ष्य इस समय दिया है मिर्जोले टीम के सामने, यानी कि 10 के औसत से रन बनाने होंगे। मैच बहुत ही तगड़ा होने वाला है। पहला ओवर पावर प्ले का रहेगा और इस पावर प्ले के ओवर में बल्लेबाजी किस तरीके की होगी ये भी देखने वाली बात होगी। 10 के औसत से रन बनाने, इसका मतलब साफ है कि पावर प्ले में अब चांस जरूर लिया जाएगा। स्ट्राइक पर है इस समय निवृत्ति और नॉन स्ट्राइक एंड पर है अमित। निवृत्ति भोसले और अमित पवार दोनों भी आइकॉन खिलाड़ी। इस बार पहली गेंद थी, मिड ऑन के सर के ऊपर से गेंद को भेजा है बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, व्हाट अ शॉट, 4 रन। सकरबा गांव को बिलोंग करने वाले खिलाड़ी है और निवृत्ति भोसले ये राजापुर को बिलोंग करने वाले खिलाड़ी, दोनों भी बहुत ही कमाल के खिलाड़ी है। और आइकॉन खिलाड़ियों को भेजा है कि पावर प्ले में आप अपना दमखम दिखाइए। पावर प्ले में अगर 15-20 रन बनते हैं तो पलड़ा भारी हो सकता है और इसीलिए यहाँ पर भेजा है। और पहली गेंद का स्वागत किया चौके के साथ और इस बार भी बढ़िया स्ट्रोक है, डीप में खिलाड़ी तैनात है। 1 बाउंस गेंद को फील्ड किया जाएगा, कोई दिक्कत नहीं सिंगल लेने में। देखिए पावर प्ले का ओवर इसीलिए होता है कि बल्लेबाज को अधिकतम चांस लेना होता है। जितना आप जोखिम भरे स्ट्रोक खेलोगे उतने ही रन बनने के चांसेस होंगे और ये जोखिम उठाते हुए बल्लेबाज नजर आ रहे हैं। निवृत्ति 2 गेंदों पर 5 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए अब स्ट्राइक पर है अमित पवार। साकरपा बहुत ही कमाल के खिलाड़ी उस साकरपा गांव में हमें देखने को मिलते हैं और उनमें से ये एक अमित पवार नाम का तूफान है। इस बार शॉर्ट पिच गेंद है, हवा में जरूर खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी जरूर आते हुए, कैच का मौका जरूर था। 1 बाउंस गेंद को फील्ड किया जाएगा, तब तक 2 रन मुकम्मल करते हुए। कोशिश अच्छी थी लेकिन गेंद तक पहुंच नहीं पाए। एक जीवन दान मिलता हुआ अमित पवार को। 2 रन जुड़ेंगे स्कोर कार्ड में, रन संख्या बनेगी 7 बिना विकेट के नुकसान पर। शॉर्ट पिच गेंद का चयन जरूर किया था, गेंद काफी हवा में लहराती हुई निकल गई थी लेकिन किस्मत का साथ मिला है अमित पवार को। ऐसी बल्लेबाजी के लिए अमित पवार को जाना जाता है। पावर प्ले में और चांस लिया जाएगा। इस बार फिंगर को रोल किया था, विकेटों के काफी करीब थे विकेट कीपर, मौका था इस समय लेकिन गेंद हाथ से छलकती हुई नजर आई और ये डॉट गेंद आती हुई। और पावर प्ले में जितनी डॉट गेंदें आप करोगे उतने ही बल्लेबाज को प्रेशर में लाने का कार्य करोगे। वो बहुत ही अच्छी गेंद थी, फिंगर को पूरी तरीके से रोल किया था। बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित थे, उसका कोई यहाँ पर जो है दिक्कतें नहीं होती अगर स्टंपिंग होते तो भी, लेकिन फिर भी गेंदबाजी की तारीफ करनी होगी। इस बार उड़ाया है, हवा में खेला है, इस बार भी मौका है कैच को लपकने का। क्या कैच को लपका जाएगा? 1 नहीं, 2 नहीं, 3 नहीं, 4 खिलाड़ी गेंद के नीचे आए लेकिन किसी ने भी कैच को नहीं लपका। और इस समय फिर से एक बार जीवन दान मिलता हुआ अमित पवार को। शायद डगआउट से ही किस्मत को अपने सर पर बांध कर आए हैं। 2 मौके मिले हैं इस पावर प्ले के ओवर में और इसका लाभ किस तरीके से उठाते हैं देखना होगा। 2 रन फिर भी जोड़ लिए हैं, रन संख्या बनी है 9 बिना विकेट के नुकसान पर। जब ऐसे मौके किसी बल्लेबाज को मिलते हैं तो एक लंबी इनिंग सजाते हैं। इस बार प्रॉपर टाइमिंग के साथ खेला है, इस बार गेंद तेजी के साथ दंदन आती हुई जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। पावर प्ले की पहली ओवर की अगर बात की जाए तो 13 रन बनाने में कामयाब हो चुके हैं अर्नव स्पोर्ट्स चैलेंजर मिर्जोले की टीम बिना विकेट के नुकसान पर। और यही अगर पहले इनिंग की बात की जाए तो जय हनुमान करला टीम ने 15 रन बनाए थे 1 विकेट के नुकसान पर। तो कहीं ना कहीं यहाँ पर पलड़ा जरूर भारी रहेगा
मिर्जोले टीम का, क्योंकि कोई विकेट नहीं गया, दोनों आइकॉन खिलाड़ी अभी भी डटे हुए हैं। तो अब यहां से आने वाली 18 गेंदों पर 27 रनों की और जरूरत है। इसका मतलब साफ है कि अब फील्ड प्लेसमेंट दूर दूर तक सजाई जाएगी और देखना होगा उसका किस तरीके से लाभ यहां से उठाया जाता है। और गेंदबाजी के लिए इस समय आते हुए जय हनुमान करला की ओर से पार्थ है, जरूर ये भी आइकॉन खिलाड़ी है, पार्थ हल्दनकर। ये भी राजापुर गांव को बिलोंग करने वाले खिलाड़ी है। राजापुर का जब भी नाम आता है तो अंडरआर्म की एक बहुत बड़ी प्रतियोगिता हमारे आंखों के सामने आती है। NHD न्यू हनुमान ड्यूटीवाड़ी, कमाल की प्रतियोगिता होती है। और ये जो प्रतियोगिता आप देख रहे हैं मुरलीधर टूर्नामेंट, ये पहला सीजन है और लाजवाब मैनेजमेंट देखने को मिल रहा है। देखना होगा ये पहले सीजन का चैंपियन कौन होता है, लेकिन आज की ये पहली रात है, लेकिन क्वालिफाई कौन करेगा ये एक सवाल रहेगा। 18 गेंदे हैं, 27 रनों की जरूरत है, मजा आने वाला है। आइकॉन टू आइकॉन, सामने निवृत्ति भोसले और गेंदबाजी करेंगे पार्थ हल्दनकर। और द विकेट से इस बार जड़ में गेंद करना चाहते थे, मिस टाइम स्ट्रोक है, कैच का मौका बनेगा नहीं। इस बार भी मौका मिला है निवृत्ति को और जब तक की फील्ड करते 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। देखिए तालमेल बहुत ही अच्छा है, 2 अलग अलग गांव से ये आए हैं, लेकिन जिस तरीके से इनके बल्लेबाजी का बॉन्डिंग नजर आ रहा है, मानो कि काफी सालों से एक ही टीम से खेल रहे हैं ऐसा नजर आ रहा है। बहुत ही कमाल की रनिंग बिटवीन द विकेट यहां पर देखने को मिल रही है। 3 आइकॉन हैं, 2 बल्लेबाजी कर रहे हैं और इस समय अब गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं पार्थ हल्दनकर। इस बार कहीं ना कहीं थोड़ा सा मौका था रन आउट करने का, लेकिन अपने आप को अमित पवार ने संभाला और वापस आया अपने क्रीज पर। ये डॉट गेंद आती हुई, जितने हो सके डॉट गेंद आएगी जय हनुमान करला की ओर से, उतने वो मैच में वापस आएंगे और ये भली बात ही जानते हैं। इस बार भी फुल टॉस गेंद थे, डीप में खिलाड़ी तैनात है, इस बार मौका नहीं छोड़ेंगे और खिलाड़ी निवृत्ति भोसले को जाना होगा डगआउट की ओर। एक आइकॉन खिलाड़ी रवाना होगा अपने डगआउट की ओर। विकेट नंबर पहला गिरता हुआ इस समय डीजे। पावर प्ले के ओवर जरूर 13 रन खर्च किए थे, उसके बाद अब दूसरी ओवर में क्या शानदार गेंदबाजी रही है पार्थ हल्दनकर की। पहली गेंद पर मौका था कैच लपकने का, उसको कैच लपकने में नाकामयाब रहे। उसके बाद लॉन्ग ऑन के क्षेत्र में कोई गलती नहीं की और खिलाड़ी जो है निवृत्ति भोसले को डगआउट की ओर रवाना किया। 1 डाउन के रूप में आए हैं इस समय पंचम वाडकर, एक बहुत ही कमाल का ऑलराउंडर खिलाड़ी है और इस खिलाड़ी ने हर प्रतियोगिता में अपना दमखम दिखाया है। बाएं हाथ के बल्लेबाज है। इस बार लो फुल टॉस गेंद थी, मिड ऑफ के क्षेत्र में थोड़ी सी मिसफील्ड हुई है और 1 रन यहां से जरूर चुराया जाएगा। कोशिश अच्छी थी, तेज तर्रार स्ट्रोक यहां पर जरूर लगाया था। लो फुल टॉस गेंद थी और उस पर सिंगल यहां से प्राप्त किया। रन संख्या बनेगी 16, 1 विकेट के नुकसान पर 40 रनों का पीछा इस समय करती हुई नजर आ रही है। देखा जाए तो आरओ स्पोर्ट्स चैलेंजर मिर्जोले की टीम, और मिर्जोले के पास भी गहराई है बल्लेबाजी में। जानते हैं इस 40 रनों को मुकम्मल किया जाएगा, लेकिन जिस तरीके से ये आइकॉन खिलाड़ी पार्थ हल्दनकर गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजों को शांत रखने का कार्य कर रहे हैं। ओवर द विकेट से इस समय गेंदबाजी करेंगे, सामने है अमित पवार। इस बार बहुत ही कमाल की गेंद थी, गैप में खेला है, डीप में खिलाड़ी तैनात है, सिंगल आसानी के साथ जुड़ेगा। तेज गेंद थी लेकिन उतनी प्रॉपर टाइमिंग के साथ खेला, कवर एक्स्ट्रा कवर के बीच में से, और 1 रन चुराया है। और देखिए भले ही चौका छक्का नहीं आया, सिंगल डबल अगर बना लेते हो, स्पेशली आप रनों को चेस कर रहे हो, तो कहीं ना कहीं आप एडवांटेज मिलता है आपको, क्योंकि वो जो डिस्टेंस है रनों को पार करने का वो कम हो जाता है। हर बार आप सोचोगे चौके छक्के जड़कर मैच को फिनिश करेंगे, ये सबसे बड़ी आपकी गलती हो सकती है। पंचम वाडकर, इनमें भी क्षमता है। इस बार उड़ाया है, मिडल तो बहुत ही अच्छा खेला है, डीप में खिलाड़ी तैनात है, ये ड्रॉप कैच होता हुआ जरूर सिंगल यहां से प्राप्त होगा। कोशिश लाजवाब थी डीप में, लेकिन कैच को लपकने में नाकामयाब रहे। 1 रन जुड़ेगा स्कोर कार्ड में और सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों
18 रन 1 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। रन संख्या बनी है 18, आने वाली गेंदें है 12, जीतने के लिए चाहिए 22। मजा आने वाला है। औसत है 11 का। डीजे यस, बहुत ही जबरदस्त ये मैनेजमेंट देखने को मिल रहा है। कैलाशवासी प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल में बहुत ही बड़ी बड़ी प्रतियोगिता हमें हमेशा देखने को मिलती है, उसमें और एक बेहतरीन प्रतियोगिता का यहाँ पर आगाज हो चुका है। वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड की जानिब से रखी गई मुरलीधर टूर्नामेंट सीजन 1 की ये पहली रात और पहली रात का ये पहला मुकाबला, ये चमचमाती हुई ट्रॉफियां, इसी को जीतने के लिए आज से बीच मैदान में हर खिलाड़ी अपना बेस्ट देने की कोशिश कर रहा है। कौन लेकर जाएगा इस ट्रॉफी को अपने घर, या आने वाले 2 दिनों में पता चलेगा, लेकिन आज दमखम दिखाना होगा हर एक खिलाड़ी को। व्यक्तिगत पहला और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आए हैं इस समय गेंदबाज कुणाल आए हैं। फिंगर को रोल किया था, गेंद जाती हुई डी जोन में 1 रन के लिए। इस समय मेन अंपायर का रोल अदा कर रहे हैं सफान बारगीर सर, स्क्वायर लेग अंपायर है ओमकार जी पोयरेकर सर। 2 टॉप लेवल के अंपायर इस प्रतियोगिता में देखने को मिल रहे हैं। कुणाल पहली गेंद बहुत ही चतुराई के साथ की, गति में परिवर्तन किया है, इस बार उड़ाया है, शॉर्ट पिच गेंद है और गेंद को भेजा है तारामंडल बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, व्हाट अ शॉट। पंचम का ये लाजवाब स्ट्रोक 6 रनों के लिए। थैंक यू डीजे। और जिस तरीके से पंचम वाड़कर बल्लेबाजी करते हैं ना, जगत सरकार का बैटिंग का फ्लो है ना, वैसे ये पहले पैर को थोड़ा सा हवा में लहराते हैं, उसके बाद वो एनर्जी बिल्ड करते हैं, फिर शॉर्ट पिच गेंद को बाउंड्री लाइन के पार करते हैं। आपने रिप्ले में देखा ही होगा। और पंचम ने ये लाजवाब स्ट्रोक खेला और इस स्ट्रोक की जरूरत थी और 15 रनों की जरूरत है। मैच हाई वोल्टेज होने वाला है, इसमें कोई संदेह नहीं है। इस बार लेग स्टंप के थोड़ी सी बाहर है, सफान बारगीर सर इनका इशारा था वाइड का। 1 रन और जुड़ेगा, 26 बने हैं, 14 रन और दूर है। आने वाली 10 गेंदें है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। मजा आएगा। 40 रनों का पीछा इस समय कर रही है आरओ स्पोर्ट्स चैलेंजर मिरजोळी की टीम। हॅलो, विनयजी गोवेकर विनंती केली जाते, आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय। विनयजी गोवेकर, गौरव नागवेकर यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे। और इस समय बीच मैदान में एक डॉट बॉल आती हुई। अगर मैच में बने रहना है जय हनुमान करला टीम को तो डॉट गेंदें करनी होगी, ऑप्शन है नहीं। विकेटों से कई ज्यादा मायने यहाँ पर डॉट गेंदें रहेगी। अमित पवार ये आइकॉन खिलाड़ी अभी भी बीच मैदान में खेल रहे हैं, 5 गेंदों पर 9 रन बनाकर बल्लेबाजी वो कर रहे हैं। इस बार उड़ाया है, ओहो हो, हवाई सफर पर मानो कि गेंद को पंख लगे हैं, उड़ती हुई चली गई गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, व्हाट अ शॉट। का यहां पर स्ट्रोक किया है। पंचम ने बता दिया मैं गेंदबाजी के साथ साथ बल्लेबाजी भी अच्छी करता हूं, और ये बताते हुए इस बार स्ट्रोक अच्छा है लेकिन वो जगह गलत थी जिसकी वजह से 1 ही रन इनको प्राप्त होगा। और इस सिंगल के साथ स्कोर कार्ड बना है 33 रन 1 विकेट के नुकसान पर। 7 रन अभी भी दूर है। 7 गेंदों पर 16 रन बनाकर पंचम वाड़कर लाजवाब पारी सजाते हुए, और उन्हें पता है इस मुकाबले को जीतना कितना जरूरी है। और नेक्स्ट मैच में अगर खेलना है तो यहां से जीतना बहुत ज्यादा जरूरी है, और इस प्रतियोगिता की पहली जीत रहेगी। पहला ही मुकाबला चल रहा है। इस बार लो फुल टॉस गेंद थी, काफी फाइन खेला है, डी जोन में जाएगी 1 रन के लिए, और इस 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। रन संख्या बड़ी है दोस्तों 34। अब यहां से आने वाली गेंदें रहेगी 6, और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। क्या ये करिश्मा कर पाएंगे? और लास्ट ईयर की अगर बात की जाए तो रबर बॉल टूर्नामेंट के अंदर विनय गोवेकर ने यह कारनामा किया है। जिस तरीके से केतन मात्रे और श्रेयस कदम जैसे
टेनिस विश्व के दो बड़े सितारे थे, उनको रोकने का कारनामा विनय गोवेकर ने किया था। लेकिन इस मुरलीधर टूर्नामेंट के अंदर क्या यहाँ पर गेंदबाज है जय हनुमान करला टीम के सामने देखना होगा। पार्थ ने तो नफी तुली गेंदबाजी की है, 6 गेंदों पर 6 रनों की जरूरत है। इसके बाद होने वाला मैच एडी स्पोर्ट्स गुडेवटार बनाम महारवलनाथ करबुड़े। चलिए टॉस के लिए टॉस बॉक्स में आइए, दोनों टीमों को ढेर सारी शुभकामनाएं। आइए चलते हैं मैच के दरमियान। और गेंदबाजी के लिए आते हुए अनिकेत कुड़िए, अच्छे गेंदबाज है, इसमें कोई संदेह नहीं है। क्या 6 रन डिफेंड कर पाएंगे, ये भी एक सवाल है। जब डेथ ओवर में आते तब गेंद तैयार रहती है बाउंड्री लाइन के बाहर जाने के लिए। क्या अमित पवार आइकॉन खिलाड़ी एक आइकॉनिक स्ट्रोक खेलते हुए मैच को फिनिश करेंगे, देखना होगा। और ये 6 रन मुकम्मल आपको करने होंगे, क्योंकि इस प्रतियोगिता का रूल है कंपलसरी चेस। तो 5 रन बनाकर सुपर ओवर के सपने आप नहीं देख सकते, आपको 6 रन बनाने होंगे। एक बड़ा करिश्मा कर दिखाना होगा गेंदबाज को। इस बार फ्लैट स्ट्रोक के लिए डीप में खिलाड़ी तैनात है और पहली गेंद पर स्वागत किया है 6 रनों के साथ। और इसी के साथ इस मुकाबले में जीत अर्जित की है आरओ स्पोर्ट्स चैलेंजर मिर्जोला टीम ने। एक दमदार जीत, 40 रनों का लक्ष्य मात्र 19 गेंदों पर मुकम्मल कर लिया और नेक्स्ट राउंड में जगह बनाई है। और जय हनुमान करला टीम आगे के सफर के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं। इस प्रतियोगिता में आए, आपने अपना दमखम दिखाया, बहुत ही लाजवाब खेल किया और आपको आगे के सफर के लिए बहुत 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 शुभकामनाएं। सो मच। ये मैच समरी आप देख सकते हैं। जय हनुमान करला की ओर से कुणाल 5 गेंदों पर 13 रन बनाए। पार्थ जिन्होंने 2 गेंदों पर